शिपूट वाढत राहते तो भाग वेगळा नाही नाही ह्याच्या पुढे शिपूट वाढणार नाही. ठीक आहे. कारण कसं आहे विद्यार्थ्यांसारखं राहावं. ते काही गॅजेटेड ऑफिसर नाही आहे. हे कम्पेअर कुणाला करायला डॉक्टर बरोबर जे उपोषणाला बसले होते त्याला सुद्धा मी चौथ्या दिवशी गांधीजीचा हत्यार आहे, खाली हात कवा जात नाही हे त्यांनाही माहिती आहे. आणि तसं नाही, तसं नका बघू. काय गोष्ट ती नाही. आता याच्यामध्ये सर हे मागण्या कशी आता ही जाऊ हे नवीन मागण्या जे काय आहेत काय आता हीच मागण्या ही प्रमोशनाला हे तर आपण पत्र दिले ना, बघा ना, वाचा ना. ह्याच्यामध्ये ही प्रमुख जी मागणी आहे आपण त्याच्यावर कारवाई चालू आहे ना. बस आमचं तेवढंच म्हणणं आहे हे मेन डिवाइडर म्हणजे स्पीड ब्रेकर हे अगदी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले ना आपण. सक्तीच्या रजेवरच पाठवून उपयोग नाही तर इतरत्र त्याचं डेप्युटेशन कसं करता कोणी येईल करणार बदली ते कोण करणार तुम्ही पाठवावं लागेल ना. शासनाला लिहिलंय ना आपण ते वरून होणार ना. शासनाला लिहिणं तुमचं काम आहे. मग झालं तर. ते आम्ही पाठवलं. त्याच्यानंतर दुसरं तुम्हाला सांगतो आता नर्सिंगच्या बरं ठीक आहे, आता मी बोलतो जे काही मागण्या आहेत तेव्हा का मुलांनो आता खास तुमच्यासाठी परत आलेलो आहे. नीट ऐकून घ्या. पुन्हा लगेच मध्ये सगळे जर बोलू नका. काल जसं केलं तर शांत बसा रे सगळे. आलं लक्षात. आता तुमचा मुद्दा जो आहे ह्याचा हॉस्टेलचा ते हॉस्टेलचं त्यांनी रिजेक्ट केलेलं आहे. ते पत्र आलेलं आहे तुम्ही सगळे वाचले. तुमचा जो मेन मुद्दा आहे की ते राहण्यास योग्य नाही तर त्यांनी आता हे पुन्हा त्यांच्या सिनियर इंजिनियरने आम्ही म्हणू द्या ऐका आता मध्ये बोलू द्या. आपल्या ज्युनियर इंजिनियरने ह्या जो मुद्दा एक आहे त्याच्यामध्ये लिहिलं होतं की फक्त नवीन हॉस्टेल बांधण्यासाठी त्यांनी सचिववाडीचं मुद्दा केला होता. कारण ज्यावेळेस आपल्याला एखादं हॉस्टेल बांधायचं असतं त्यावेळेस ते राहण्यासाठी नाही असं वर कळवावं लागतं तरच दुसरं हॉस्टेल मंजूर होतं. आता आपल्याकडे BSc सुरू करायची 100 विद्यार्थ्याचे त्या हिशोबाने आम्ही हे 100 आणि हे 60 अशा प्रकारे जवळपास 500चं आम्ही ती मागणी केली. त्याच्यासाठी हे केलं तर ह्या यांना आम्ही कोणी कळवलं नाही. कुणी कळवलं त्यांनाच माहिती आहे. आणि ह्या गोष्टीचा मुद्दा करून त्यांनी आम्हाला राहण्यास सेफ नाही असं म्हणले. त्यानंतर आपण काय केलं की परत इंजिनियर लिहिलं किंवा तुम्ही लोकल लेवलला हे केलेलं आहे फेर तपासणी कुणी करायची डिव्हिजनल इंजिनियर. डिव्हिजनल इंजिनियर कधी झालेलं नाही इथं पण आला. डिव्हिजनल इंजिनियर आला. थोरात म्हणून आहेत, स्वामी आहेत, इथले लोकलचे आले. अर्धा तास 1 तास किती मिनिट होतो सर आपण जवळजवळ 2 तास होतो. 2 तास सगळ्या हॉस्टेलचा वेळा घेतला. यांचा तर घेतलाच. येतच बसलो होतो आम्ही. त्यांच्या वार्डनला दाखवलं, त्यांच्या प्रिन्सिपलला दाखवलं, सगळ्यांना दाखवलं आणि त्यांनी नंतर आम्हाला त्यांनी तपासणी करून हे पत्र हे बघा कोणाचं आहे कार्यकारी अभियंता गौरी शंकर स्वामी. आता हे का आपण त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत का. हा मुद्दा जो मेन मुद्दा होता तो तुमचा सॉल्व्ह झालेला. त्यांनी आणखी 4-5 वर्ष हॉस्टेलला काही काय करते सारखं शूटिंग चालू असतं बंद केलं नाही 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 मागे ऐका काय अडचण काही नाही सर. असू द्या